नमस्कार. बरेच लोक आपला व्यवसाय सुरू करतात. व्यवसाय सुरू करत असताना मनामध्ये खूप इच्छा असतात, खूप अपेक्षा असतात, की माझा व्यवसाय इतक्या मोठ्या प्रमाणावर मला यायचा आहे, त्याच्यातून मला इतका पैसा कमवायचा आहे, मला इतक्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. आणि मग अचानकच काही दिवसात असे व्यवसाय बंद करावे लागतात किंवा त्याचं जर नियोजन बिघडलं, आपल्याकडनं काही चुकीचे निर्णय घेतले गेले, तर त्याचं आर्थिक नुकसानही लोकांना सोसावं लागतं. तर नक्की हे सगळं कशामुळे होतं, हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर अगदी सुरुवातीपासून ज्यावेळेस त्या संकल्पनेची मांडणी आपण करतो आहे तेव्हापासूनच आपण त्याच्या नियोजनाची सुरुवात करायला पाहिजे. हा विषय आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी सौ लीला हर्षद सोनवणे, बिझनेस कन्सल्टंट. तर होतं काय, एखादी कॉन्सेप्ट ज्यावेळेस आपल्याकडे येते तर एक तर आपण ती कोणाकडनं तरी इन्स्पायर झालेलो असतो, की आपण कोणाला बघितलेलं असतं की एखाद्या पर्टिक्युलर बिझनेस सेगमेंटमधनं एखादा व्यक्ती खूप चांगले पैसे कमवत आहे, किंवा कधी कधी आपल्याच विश्वासाचा एखादा व्यक्ती येऊन आपल्याला सांगतो की ही कॉन्सेप्ट खूप छान आहे, याच्यामध्ये यांनी 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 खूप पैसे कमवलेले आहेत, मग तू पण याच्यामध्ये पैसे टाक आणि पैसे कमव. आणि काही वेळा असंही होतं की ती आपली बिझनेस नीड असते, ही आपली घराचा उदरनिर्वाहाची एक नीड असते की मला व्यवसाय करायचा आहे, किंवा एखाद्या व्यक्तीचं स्वप्न असू शकतं की मला ह्या पर्टिक्युलर सेगमेंटमध्ये बिझनेस करायचा आहे आणि त्याच्यामध्ये मोठं व्हायचं आहे. पण बऱ्याचदा काय होतं की ती कॉन्सेप्टचा जर आपण नीट अभ्यास केलेला नसेल, त्याचा जर प्रॉपर मार्केट सर्वे केलेला नसेल, त्याच्यासाठी काय आर्थिक तरतूद लागणार आहे, मॅनपॉवर किती लागणार आहे, याचा जर आपण विचार केलेला नसेल आणि त्याचं जर प्रॉपर नियोजन झालेलं नसेल, तर तो सुरू होताना खूप चांगल्या लेवलला सुरू होतो व्यवसाय, पण नंतर कालांतराने तो व्यवसाय थांबवावा लागतो किंवा बंद करावा लागतो आणि त्यामध्ये त्या लोकांचं बऱ्यापैकी आर्थिक नुकसान होतं. एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगते. काही दिवसांपूर्वी एक महिला माझ्याकडे आल्या. त्यांना कोणीतरी रेफर केलेलं होतं की या बिझनेस कन्सल्टंट आहे, यांच्याकडनं तुम्ही मार्गदर्शन घ्या. मग त्यांची जेव्हा मी केस समजून घेतली तेव्हा असं लक्षात आलं की त्या टी व्हीवरच्या एका प्रोग्रामला त्या इन्स्पायर झाल्या होत्या की एका पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये खूप चांगला व्यवसाय आहे. मग त्यांनी त्यांच्याकडे असलेले सगळे पैसे त्या व्यवसायात लावून दिले, पण त्यांनी काय केलं, फक्त जे मटेरियल खरेदी करायचं होतं आणि त्याची जी मशिनरी होती याच्यापुरताच पैशाची तजवीज केली आणि त्याचा पूर्ण खर्च करून टाकला. मग त्याच्यानंतर जे पुढचं नियोजन होतं की त्याचं ब्रँडिंग कसं करायचं, प्रमोशन कसं करायचं, मार्केटिंग कसं करायचं, त्याच्यानंतर ज्यावेळेस तो ॲक्च्युली डिस्पॅच करायचा असेल मटेरियल, तर त्याच्यासाठी काय नियोजन करायचं, ह्या सगळ्याचा कुठलाही त्यांनी अगोदर विचार केलेला नव्हता किंवा त्याच्यासाठीची कुठलीही मॅनपॉवरची तजवीज त्यांच्याकडे नव्हती. अशा वेळेस त्यांना ऑर्डर येऊनही व्यवसाय थांबवावा लागला. का? कारण की त्या योग्य वेळेमध्ये ती ऑर्डर देऊ शकल्या नाही, ती डिलिव्हरी पोहोचवू शकल्या नाही आणि त्याच्यानंतर त्यांचं बरंचसं आर्थिक नुकसान झालं. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस आपल्याला कोणीतरी ऑर्डर दिलेली असते आणि जर ती वेळेवर जर पूर्ण नाही झाली तर त्या व्यक्तीकडनं आपल्याला काहीतरी ऐकावं लागतं आणि ते जे मानसिक नैराश्य असतं ह्या अशा प्रकारच्या अपयशाचं, ते मानसिक नैराश्य माणसाचं मानसिक खच्चीकरण खूप मोठ्या प्रमाणावर करतं. एक वेळ व्यवसायातून पैशाचं झालेलं नुकसान जो आहे तो नुकसान माणूस भरून काढू शकतो, पण जर अपयशामुळे मनाने जर माणूस खचून गेला तर त्याच्यातनं बाहेर यायला त्याला खूप ताकद लावावी लागते. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा आपल्याला व्यवसाय सुरू करायचा आहे, कुठलीही कॉन्सेप्ट असू द्या, त्या कॉन्सेप्ट करता, त्या संकल्पनेकरता प्रथम आपण नीट विचार करणं, त्याचा मार्केटमध्ये काय गरज आहे. उदाहरणार्थ एखादं थंड हवेचं ठिकाण असेल तर तिथं आपण शॉल किंवा स्वेटर विकायला गेलो नक्कीच चालणार आहे, पण एखादं उष्ण हवेचं ठिकाण असेल तर तिथं ते नाही चालणार आहे, किंवा एखादं खूप पावसाळी ठिकाण असेल तिथं छत्री आणि रेनकोट तुम्ही विकू शकता, पण तिथं शॉल आणि स्वेटर नाही चालणार आहे. तर प्रकारचे अनुभव लोकांना जेव्हा येतात तेव्हा ते आम्हाला येऊन भेटतात आणि आम्ही त्यांना नक्की कुठे चुकलेलं आहे आणि तिथून पुढे दुरुस्त करायचं असेल तर ते कशा पद्धतीने दुरुस्त करून पुढे जाता येईल याच्याकरता आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. आपल्यासोबतही असं घडलं आहे का, एखादी कॉन्सेप्ट तुम्ही सुरू करायला गेलात आणि त्याच्यामध्ये अपयश आलं, तर मग आज आपण एक टास्क करूया. आपल्या व्यवसायाशी संबंधित आणि तुमच्या स्वभावाशी, तुमच्या अंगभूत कलागुणांशी संबंधित काही मुद्दे आपण लिहून काढूया. चांगले मुद्दे पण लिहून काढूया आणि ज्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा होणे आवश्यक आहे हे मला माहिती असतं, ते पण मुद्दे लिहून काढूया. निदान ते वाचल्यानंतर सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी क्लॅरिटी येऊन जाईल की याच्यामध्ये कुठे माझं चुकलेलं आहे, कुठे मी सुधारणा करणं गरजेचं आहे, किंवा कोणत्या गोष्टीचा मी याच्या अगोदरच विचार करायला पाहिजे होता. आणि अशाच प्रकारचं मार्गदर्शन जर तुम्हाला हवं असेल, आपल्या बिझनेस करता परफेक्ट सोल्युशन जर तुम्हाला हवं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला संपर्क करा आणि इथून पुढेही आपण अनेक व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी आणणार आहोत.
वेगवेगळ्या विषयांवर आपण प्रकाश टाकणार आहोत आणि तुम्हाला सगळ्यांना तुमच्या बिझनेसमध्ये सक्सेस होण्याकरता मदत करणार आहोत. तर या आणि अशा सकारात्मक माहिती करता पाहत रहा सप्रेम मराठी चॅनल, ट्रेंडिंगवाले चॅनल. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सप्रेम मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.